आजच्या सकाळी मननासाठी आमच्या सर्वांच्या परिचयाचा असा शास्त्र भाग आहे. त्यातनं काही विचार आम्ही पाहणार आहोत. फिलिप्पेकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 6 मी वाचतो आपणासाठी. फिलिप्पेकरास पत्र 4था अध्याय आणि वचन 6. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रभू करो वाचलेलं वचन आम्हा सर्वांसाठी तो आशीर्वादित असं करो. आमचे जसं मी म्हटलं की आमच्या परिचयाचा शास्त्र भाग आहे. अनेकदा आम्ही ह्या वचनातनं ऐकलेलं आहे. वचन अनेक जणांचा तोंडपाठ देखील आहे. पाहूया की आज प्रभू आम्हाला या वचनातनं काय शिकवत आहे. तर हा जो विषय या ठिकाणी पावलाने मांडलेला आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. फार सुंदर विषय आहे. कारण विश्वासणाऱ्यांमध्येच नाही तर जगाची समस्या आहे, नाही का. प्रत्येक मनुष्यामध्ये ही समस्या पाहायला मिळते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. आज आम्ही जागतिक पातळीवरती पाहतो समस्येचं काही ना काहीतरी समस्या चालू आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही पाहतो की लोक चिंताक्रांत आहेत कशा ना कशाविषयी. आणि एक जस्ट ग्लोबल स्टॅट्स किंवा एक जागतिक पातळीवरती ह्याच्या आकडेवारी मी इंटरनेटवर सर्च करत असताना पाहिलं की जवळपास 300 मिलियन लोक, म्हणजे मला असं वाटतं 3 करोड जनता जी आहे ती एन्झायटीच्या अंडर आहे. एन्झायटी म्हणजे चिंताक्रांत आहेत. त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं एन्झायटी अटॅक्स ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचे जगाच्या पातळीवरती इतकी लोकसंख्या आम्हाला पाहायला मिळते. आणि कोविड नंतर याच्यामध्ये 25% वाढ झालेली आहे. लोक अनेक गोष्टींविषयी चिंता करतात आणि निराश होतात, डिप्रेशनमध्ये जातात. त्याचप्रमाणे तरुणांमध्ये वयोगट 18 ते 24 याच्यामध्ये आकडेवारी सांगितले जाते की 60% ओव्हरऑल जास्त जे आहेत ते तरुण पिढी याच्यामध्ये एन्झायटी सिम्पटम्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि पावलाने त्या काळामध्ये इथल्या मंडळीला हे वचन लिहिलेलं आहे आणि किंवा सांगितलेलं आहे ते आज देखील तितकंच प्रभावकारी आहे की विश्वासणाऱ्यांना पाऊल लिहित आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आणि फार सुंदर वचन आहे. या ठिकाणी पावलाने कुठल्या विशिष्ट गोष्टीविषयी म्हटलेलं नाहीये की या बाबीविषयी तुम्ही चिंता करू नका, परंतु सर्व या ठिकाणी म्हटलेलं आहे कशाविषयी, नाही का. म्हणजे आमच्या जीवनातलं कुठलंही क्षेत्र जरी असलं तरी आम्हाला त्याविषयी चिंता करायची नाहीये. आणि पाऊल काय म्हणत आहे त्याचं त्या ठिकाणी उत्तर देखील मिळालेलं आहे आम्हाला. तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हा जो शब्द आहे चिंताक्रांत, ग्रीक भाषेमध्ये ओरिजिनल मूळ भाषेमध्ये त्याचा इंग्लिश भाषांतर होतो टू बी पुल्ड अपार्ट, म्हणजे एकीकडे ओढले जाणे. किंवा त्याला आम्ही दुसरं म्हणू शकतो की मन विचलित करणे. याच्यामुळे काय होतं की समजा एकीकडे ओढलं जाणं किंवा मन विचलित होणं याने काय होतं की देवावरती भरोसा ठेवण्याऐवजी, देवावरती लक्ष केंद्रित करण्याऐवजी आमचं लक्ष दुसरीकडे विचलित होतं, नाही. जर आमच्या जीवनामध्ये कुठल्या चिंता असतील, काळजी असतील तर देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की देवावरती आम्हाला भिस्त ठेवायची आहे, आमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. परंतु होतं असं की ह्याच्यामध्ये जास्त अडकल्यामुळे आमचं लक्ष जे आहे ते विचलित होतं. देवावरती भरोसा ठेवण्याऐवजी किंवा लक्ष ठेवण्याऐवजी आम्ही त्या गोष्टींकडे ओढले जातो. तर तसं न करता तर आम्हाला काय करायचं आहे, आमचं लक्ष देवावरती केंद्रित करायचं आहे. पाऊल या ठिकाणी असं म्हणत नाही की तुमच्या जीवनात जर चिंता असतील तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. परंतु पाऊलाचं या ठिकाणी हे म्हणणं आहे देवाच्या वचनाचं की आम्हाला त्याच्या प्रभुत्वाखाली राहायचं नाही, नाही का. आम्हाला त्याला इग्नोर करायचं नाही, आम्हाला त्याच्या प्रभुत्वाखाली राहायचं नाही, त्याच्या कंट्रोल खाली राहायचं नाही. तर जीवनातला प्रत्येक क्षेत्र जो आहे त्याविषयी कुठल्याच गोष्टीविषयी आम्हाला चिंता करायची नाहीये. मग ते आमचं भविष्य असेल, फायनान्सेस असतील किंवा हेल्थ कंडिशन्स असतील, कुठला आजारपण
असेल, लेकरांचं शिक्षण असेल, त्यांचं संगोपन असेल, त्याविषयी आम्हाला उगीच चिंता करत बसण्याची काळजी म्हणजे उगीच चिंता करण्याची गरज नाही. त्याविषयी आम्हाला तरतूद करायची आहे नक्कीच. जसं पाऊल आम्हाला देवाचं वचन हे शिकवत नाही की त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्याच्याविषयी काय तुम्ही कार्य करू नका, तसं नाही. परंतु त्याच्या अंडर किंवा त्याच्या अधीन तुम्ही होऊ नका किंवा तो भार तुम्ही घेऊ नका, नाही का? कारण तो भार आम्हाला प्रभूवर टाकायचा आहे. आणि जसं 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्व गोष्टींविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हा साधा सोपा उपाय आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. पावलाच्या जीवनात देखील आम्हाला पाहायला मिळतं. पावलाने पत्र लिहिलं तेव्हा स्वतः तुरुंगवासामध्ये होता. आम्ही ते पुढे पाहणार आहोत. तर अनेकदा काय होतं की चिंता जी आहे ना ती आम्हाला देवाच्या वचनापासून दूर घेऊन जाते. आणि म्हणून आम्ही कशा प्रकारे ते हँडल केलं पाहिजे, नाही का, कशा प्रकारे चिंतेला आम्हाला फेस करायचं आहे, ते देवाचं वचन आम्हाला शिकवतं. त्याला सामोरे कसं जायचं आहे, नाही का, आणि त्याच्यावरती मात कसं मिळवायचं आहे ते देवाचं वचन आम्हाला शिकवतं. तर जगाच्या दृष्टीने जर पाहिलं तर चिंता काय म्हणते की सर्व गोष्टी चुकीच्या झाल्या तर काय, हा प्रश्नचिन्ह नेहमी डोळ्यासमोर असतो की आम्ही हे सर्व करत आहोत पण सगळं चुकीचं झालं तर काय होणार. परंतु जर देवावरती विश्वास जर आमचा असेल आणि त्याप्रमाणे जर आमचं जीवनक्रम असेल तर गोष्टी चुकीच्या जरी झाल्या तरी त्या देवाच्या नियंत्रणामध्ये आहेत, हा आमचा विश्वास आहे, विश्वासणाऱ्या ह्या नात्याने, नाही का. जीवनामध्ये सगळंच बरोबर होतं असं नाही, नाही का. जीवनामध्ये काही गोष्टी चुकीच्या पण होतात, परंतु त्या 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 देवाच्या नियंत्रणामध्ये आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. पहा मत्तयाचं 6वा अध्याय आमच्या परिचयाचं वचन आहे. मत्तय 6:25 ते 27 मध्ये काय म्हटलंय की यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, ती कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपली आयुष्याची दोरी हातभर वाढवायची वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. आणि त्या पुढे आणखी वाचलं तर आम्हाला आणखी कळेल की देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की चिंता करत बसणे हे व्यर्थ आहे, नाही का. त्यावरती आम्हाला निश्चित काम करायचं आहे, परंतु त्यामध्ये आम्हाला गुरफटून जायचं नाही, त्याच्या अधीन आम्हाला व्हायचं नाही, चिंतेचं प्रभुत्व आम्हावरती करून घ्यायचं नाही. तर प्रभू आणि देवाच्या वचनाचं प्रभुत्व आम्हाला हवं आहे. त्याच्या कंट्रोलमध्ये जर आम्ही असू तर जीवनातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला फेस करण्यास किंवा त्या आम्हाला हँडल करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करतो. आणि एन्झायटी किंवा हा जो चिंतेचा हा जो प्रश्न आहे हा अनेक लोकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो, विश्वासणाऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. शांतपणे नाही का ते सहन करतात. परंतु देवाचं वचन आम्हाला इन्व्हिटेशन देत आहे की तुम्ही तुमचा मार्ग जो आहे तो कसा तुम्ही चिंतेपासून तो तुम्ही कशाकडे घेऊन जाऊ शकता, तो आशीर्वादाकडे घेऊन जाऊ शकता, नाही का. म्हणून चिंतेमध्ये आम्हाला राहण्याची गरज नाही. तर पाऊल आम्हाला या ठिकाणी आव्हान देत आहे की चिंतावरती तुम्ही मात करू शकता, नाही का. आणि त्या जीवनामध्ये आम्हाला अडकून राहायचं नाही किंवा त्या विषयामध्ये आम्हाला अडकून राहायचं नाही. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की तुमचे सर्व चिंता आणि काळज्या ज्या आहेत त्या प्रभूवरती आम्हाला सोपवायच्या आहेत. आणि म्हणून याविषयी अगदी थोडक्या वेळामध्ये 7 मुद्दे मी तुमच्या पुढे काही मुद्दे मांडणार आहे. जितक्या वेळेप्रमाणे आपण कव्हर करू तितके आम्ही पाहणार आहोत की कशा प्रकारे आमच्या जीवनातील वेगवेगळे जे भाग आहेत ते आम्ही प्रभूवर जर सोपवले, प्रभूवर जर लादले किंवा प्रभूच्या चरणी जर आम्ही ते मांडले तर आम्हाला या आमच्या जीवनातले जे स्ट्रगल्स आहेत नाही का त्याच्यावरती आम्ही इझिली मात करू शकतो. आणि पहिलं आम्ही पाहू शकतो पाहणार आहोत की जर आम्ही हे पूर्णपणे देवाला समर्पित केले तर आम्हाला शांतीचा अनुभव आमच्या जीवनात अनुभवायला मिळेल. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की कमिट युअर सेल्फ टू हिम, स्वतःला प्रभूला समर्पित करा. 2 तिमोथी 1 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं.
दुसरं तिमोथी पहिला अध्याय आणि 12वं वचन. इथे म्हटलं आहे, या कारणाने ही दुःखे मी सोसित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो, आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. पाऊल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की त्याने आपलं संपूर्ण जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. देवावरती त्याचा विश्वास आहे. देवावरती त्याने पाऊलाने विश्वास ठेवून तो जीवन जगत आहे. कारण पाऊल जसं या ठिकाणी म्हणत आहे, तो म्हणतो की मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे असा माझा विश्वास आहे. तर पावलाने काय केलेलं आहे, त्याची जी ठेव आहे नाही का, ती देवाला समर्पित केलेली आहे आणि त्याला ठाऊक आहे की ती सुरक्षित आहे. उदाहरणार्थ, ज्यावेळेस आम्ही बँकेमध्ये काही पैसे डिपॉझिट करतो, आम्ही डाऊटने डिपॉझिट करतो का की बाबा माझे पैसे हरवतील किंवा कुठं गायब होतील? असं नाही. आम्हाला खात्री आहे की आमचे पैसे बँकेत डिपॉझिट केले तर ते तिथे सुखरूप आहेत. बँका बंद होतात वगैरे तो वेगळा विषय, परंतु जनरली मनुष्य बँकेत जेव्हा डिपॉझिट करतो पैसे, त्यावेळेस त्या विश्वासानेच करतो की माझे पैसे तिथे सेफ आहे. आणि पाऊल जो आहे तो तेच उदाहरण या ठिकाणी तो घेत आहे की त्याच्या जीवनाची जी ठेव आहे तो त्या दिवसापर्यंत राखाव्यास शक्तिमान आहे. कोण? प्रभू येशू ख्रिस्त नाही का, किंवा प्रभू आम्हाला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती त्याचा विश्वास आहे. आणि पावलाने अशा प्रकारे आपलं संपूर्ण जीवन ते डिपॉझिट केलेलं आहे देवाच्या चरणाशी, आणि ह्या विश्वासाने की तो शक्तिमान आहे ते सर्व सांभाळण्यास नाही का, पावलाचं जीवन सांभाळण्यास तो शक्तिमान आहे. म्हणून ती डिपॉझिट ती जी त्यांनी स्वतःची केलेली आहे देवाच्या चरणाशी, ती वेस्ट नाहीये, ती व्यर्थ जाणार नाही, परंतु ती दुप्पट होणार आहे, तिप्पट होणार आहे, 4 पट होणार आहे, 10 पट होणार आहे नाही का. ते कधी घटणार नाहीये. प्रियांनो, तोच धडा आम्हाला या पहिल्या मुद्द्यामध्ये पाहायला मिळतो की आमचं संपूर्ण जीवन जे आहे ते आम्हाला प्रभूला समर्पित करायचं आहे. त्यामध्ये आमचा लॉस नाहीये, त्यामध्ये आमचा घाटा होणार नाही. ही जर आमच्या जीवनाची ठेव किंवा आमचे डिपॉझिट जर देवाच्या चरणाशी आम्ही जर केलं, तर प्रभू काय करणार आहे, ते नक्कीच आशीर्वादित करणार आहे नाही का. आजपर्यंत आम्हाला देवाने अशा प्रकारचे अनेक आशीर्वादाचे अनुभव दिलेले आहेत. आम्हाला ठाऊक आहे आमच्या जीवनामध्ये की प्रभू आम्हाला कशा प्रकारे चालवतो. आणि म्हणून चिंता करणं म्हणजे पाप असं नाही का, ते नैसर्गिक आहे, ते सर्वांच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणूनच देवाच्या वचनामध्ये पावलाने स्पष्ट लिहिलेलं आहे की कशाविषयी चिंता करू नका. पाऊल स्वतः त्यावेळेस तुरुंगवासामध्ये होता नाही का. त्याला चिंता करण्यासाठी अनेक कारणं होती नाही का. की मंडळीमध्ये समस्या चालली होती, त्याचं पावलाला चिंता असू शकते की असायला हवी होती. किंवा तो, जसं मी म्हटलं, तुरुंगवासामध्ये होता, त्याला ठाऊक नाही की उद्या त्याची सुटका होणार आहे का त्याला मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे, हे त्याला ठाऊक नव्हतं. परंतु तो त्याविषयी काळजी करत नाही, त्याविषयी तो चिंता करत नाही, तर सर्व देवावर त्याने सोपवलेलं आहे. आणि म्हणूनच पाऊल हा आमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे, त्याच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की कमिट युअर सोल अनटू हिम. आमचा जीव जो आहे तो प्रभूच्या चरणाशी आम्हाला समर्पित करायचा आहे. पहिले पेत्र 4 अध्याय आणि वचन 19. पहिले पेत्र 4 अध्याय वचन 19 मी वाचतो. यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपला जीव विश्वासू निर्माण कर्त्याला सोपवून द्यावं. या ठिकाणी म्हटलंय, जर देवाच्या कार्यासाठी आम्ही जर दुःख भोगत असू तर आम्हाला त्याची चिंता करायची नाही. तर काय करायचंय, आपला जीव विश्वासू निर्माण कर्त्याला सोपून द्यायचा आहे. आमचा जीव सोपून द्यायचा आहे. जर आमच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग असतील तर त्याच्याविषयी चिंता करायची नाही, कारण तो विश्वासू आहे. आम्हाला ठाऊक आहे आमचा प्रभू विश्वासू आहे. आम्हाला कधीही अपयश तो आमच्या जीवनात येऊ देणार नाही. तर आम्हाला प्रभूपासून नेहमी धीर मिळतो. आम्हाला उदाहरण शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानिएल याचं 3 अध्यायामध्ये पाहायला मिळतं. दुःख भोगत असताना त्यांनी त्याविषयी चिंता केली नाही, परंतु त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला विश्वास पाहायला मिळतो की प्रभू त्यांना सोडवणार, आणि तिथे त्यांची सुटका झालेली आम्हाला पाहायला मिळते. म्हणून जीवनामध्ये जर अशा प्रकारचे ट्रायल्स असतील नाही का, किंवा परीक्षेचा काळ असेल, तर त्याविषयी आम्हाला चिंता करायची नाहीये. आणि कुठलीही चिंता जी छोटी किंवा मोठी अशी नाहीये नाही का. देवासाठी छोटी किंवा मोठी कुठली का असू दे आमच्या जीवनामध्ये,
ती आम्हाला समर्पित करायची आहे. म्हणून आमचा जीव प्रभूला समर्पित करायचा आहे. तो आम्हाला त्यातून सोडवणार आहे. पुढे आम्ही पाहणार आहोत तिसरा मुद्दा, की आमचा जो आत्मा आहे किंवा आमचं आत्मिक जीवन ते प्रभूच्या चरणाशी आम्हाला समर्पित करायचं आहे. स्तोत्र 31:5 मध्ये म्हटलेलं आहे, तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो, हे परमेश्वरा, सत्यरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. या ठिकाणी दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दाविदाने अनेक असे स्तोत्र लिहिलेले आहेत ज्याच्यातनं त्याचा देवावर असलेला भरोसा आम्हाला पाहायला मिळतो, की कशा प्रकारे त्यांनी देवावरती भरोसा केलेला आहे. आणि म्हणून त्याचा जो आत्मा आहे तो देवाने वाचवलेला आहे, नाही का. आणि ही जी परिस्थिती आहे आमच्या जीवनातील जी डीपेस्ट लेवल त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे आमच्या जीवनामध्ये फार खोल जर दुःखाचं कारण असेल किंवा चिंतेचं कारण असेल, त्यातून प्रभू आम्हाला काढतो. आमचा आत्मा जर त्या दुःखाच्या खोल दरीमध्ये गेला असेल, नाही का, ह्या दाविदाच्या वचनातनं आम्हाला पाहायला मिळतं की तो त्यातनं काढतो. प्रभू यीशू ख्रिस्ताविषयी देखील आम्हाला पाहायला मिळतं. लूक 23:46 मध्ये आम्हाला माहित आहे ते वचन, की प्रभू यीशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना, त्या मरणाला सामोरे जात असताना तो विश्वासू राहिलेला आम्हाला देवाविषयी आम्हाला पाहायला मिळतं, की ही ट्रस्टेड दी फादर कम्प्लिटली. त्याने देवावरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. एखादा विश्वासणारा आम्हाला जर एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीविषयी आम्ही पाहतो, जर तो मरणाच्या दाराशी असेल, नाही का, तर तो भिणार नाही, कारण त्याला ठाऊक आहे की यानंतरचं जीवन त्याचं कसं असणार आहे. आणि म्हणून एखादा मृत्यूला सामोरं जाणारा विश्वासणारा तो शांतपणे काय म्हणेल की आय एम रेडी टू गो होम, नाही का, मी घरी जायला आता तयार आहे, किंवा प्रभूच्या स्वाधीन मी जायला तयार आहे. आणि याचा अर्थ काय, की आमचा जो आत्मा आहे तो समर्पित करायला तयार आहे. चौथा मुद्दा आम्ही पाहणार आहोत, की आमचा जो मार्ग आहे किंवा जीवनाचा क्रम जो आहे, जीवित क्रम जो आहे, तो प्रभूला आम्हाला समर्पित करायचा आहे. स्तोत्र याचा चॅप्टर 37:5 मध्ये 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावरती भाव ठेव, म्हणजे तो तुझा कार्यसिद्धीस करेल. या ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्या जीवनातला जे आमचा जीवनक्रम आहे प्रियांनो, ते आम्हाला प्रभूच्या चरणाशी समर्पित करायचं आहे. त्याने काय होणार आहे, की आमचे निर्णय किंवा आमचे जे प्लॅन्स आहेत आमच्या जीवनाविषयीचे, प्रभू जे आहे ते तो आशीर्वादित करेल, नाही का. अनेकदा हा फार मोठा चिंतेचा विषय आहे आमच्या जीवनामध्ये, की पुढे काय होणार आहे, नाही का. आम्ही हे सर्व प्लॅन्स करत आहोत, नाही का, हे सर्व व्यवस्थित होणार आहेत का, आम्ही हे सर्व निर्णय आमच्या जीवनामध्ये घेत आहोत, हे सर्व व्यवस्थित होणार आहेत का. समजा जॉबच्या निमित्ताने आम्ही एखादं शहर बदललं, देश बदलला, तर हे आमचं निर्णय चांगलं होणार आहे का, हे आमचं निर्णय जो आहे हा व्यवस्थित आहे का, याविषयी आम्हाला चिंता वाटते. लेकरांचं जे हायर एज्युकेशन आहे त्याविषयी आम्ही पाहतो की जे तरुण मुलं आहेत, नाही का, ते चिंता करू शकतात की बाबा मी ह्या हायर एज्युकेशन मध्ये ह्या स्ट्रीम मध्ये जाणार आहे, हा विषय निवडणार आहे, हे माझ्यासाठी भविष्यात चांगलं होणार आहे का. हा एक जनरल चिंतेचा विषय आहे. परंतु विश्वासणारे आणि विश्वासणारे मुले या नात्याने आम्हाला ठाऊक आहे की तो जर निर्णय चांगला असेल तर देव त्याच्यामध्ये आशीर्वाद देणार आहे. म्हणून त्याविषयी आम्हाला चिंता करायची गरज नाही. इब्रिकारास पत्र 11व्या अध्याय 8व्या वचनामध्ये अब्राहमाविषयी आम्हाला पाहायला मिळतं, नाही का. त्याने आपला देश सोडला, वतन सोडला, आणि देवाने सांगितलं त्या देशाकडे तो निघाला, नाही का. मग त्याचं वाईट झालं का, नाही. तो निर्णय देवाने आशीर्वादित केला, नाही का. देवाने त्याला सांगितलं, देवाच्या सांगण्याप्रमाणे त्याने तो निर्णय घेतला आणि तो निघाला, नाही का. आणि आम्हाला पाहायला मिळतं की देवाने तो आशीर्वादित केला. पुढे आम्ही पाहणार आहोत 5वा मुद्दा, कमिट युअर वर्क्स अनटू हिम. आमचं जे काम आहे किंवा आमचं जे कार्य आहे ते देवाच्या चरणाशी आम्हाला सोपवायचं आहे. आम्हाला नीतिसूत्र याचा 16वा अध्याय आणि वचन 3 मध्ये आम्ही पाहतो, नीती 16:3, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. वचन फार स्पष्ट आहे, नाही का, की जे आमचं सर्व कार्य म्हटलेलं आहे, नाही का, आमच्या जीवनातले आम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा जे आम्ही काम करणारे आहोत, आमचं काम जे आहे ते देवाला समर्पित करायचं आहे, नाही का. देवाचे पूर्णवेळ सेवक जे आहेत त्यांचं कार्य जे आहे ते काम आहे, देव ते आशीर्वादित करत आहे. परंतु आम्हाला काय करायचं आहे, ते समर्पित करायचं आहे देवाच्या चरणाशी. आम्हाला नेहमीचं 2ऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत पाहायला मिळतं की जे काम त्यांनी हाती घेतलं होतं
ते त्यांनी काय केलं, देवाच्या चरणाशी त्यांनी समर्पित केलं. त्यामुळे काय झालं की ती जी भिंत आहे ती बांधण्यास त्या रेकॉर्ड टाइम मध्ये त्यांनी ती भिंत बांधलेली आम्हाला पाहायला मिळते प्रियांनो. आणि म्हणून आमच्या जीवनातलं कुठलेही कार्य असू द्या प्रियांनो, ते आम्हाला देवाच्या चरणाशी मांडायचं आहे किंवा समर्पित करायचं आहे, आणि देव त्याला तो आशीर्वादित करतो. आणि म्हणून त्याविषयी देखील आम्हाला चिंता करत बसण्याची आवश्यकता नाही आमच्या कामासंदर्भामध्ये. पुढचा मुद्दा की आमचा जो भार आहे किंवा आमच्या जीवनातील जे ओझे आहेत नाही का, ज्या ओझ्यांनी अनेक लोक ग्रस्त झालेले आहेत प्रियांनो, ते ओझ जे आहे प्रियांनो, ते आमच्याकडे फार छान असं देवाने आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे की ते देवाच्या चरणाशी आम्हाला मांडायचं आहे. स्तोत्र 55 आणि 22 मध्ये आम्ही वाचतो. पहा, एक वचन वाचतो तिथे, तू आपले भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. पुन्हा देवाचं अभिवचन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की जर आम्ही आमचा भार परमेश्वरावरती पूर्णपणे टाकला तर तो आम्हाला कधीही ढळू देणार नाही, नाही का. आमचा परमेश्वर नेहमी काळजी घेणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं की आमचा भार आम्ही पेलत असताना किंवा घेऊन चालत असताना आम्ही एकटे नाहीत, नाही का. आणि देवाची इच्छा नाहीये की ते आम्ही एकटा तो भार घेऊन चालावा. देवाची इच्छा काय आहे, तो भार तुम्ही मला माझ्या चरणाशी तुम्ही समर्पित करा, आणि प्रभू ते आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही तो एकटा घेऊन चालू नये, देवाच्या चरणाशी आम्हाला तो टाकायचा आहे. शेवटचा मुद्दा पाहणार आहोत की कमिट युअर केअर. केअर म्हणजे सर्व चिंता, नाही का. आमच्या जीवनातील सर्व चिंता ज्या आहेत ते आम्हाला देवाच्या चरणाशी मांडायच्या आहेत. 1 पेत्र 5 अध्याय 7 वचन तुम्ही वाचा. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या सर्व चिंता काळज्या आहेत त्या सर्व आम्हाला प्रभूच्या चरणाशी मांडायच्या आहेत. आता हा माझा 7वा शेवटचा मुद्दा होता. माझा टाइम संपलेला आहे, आणि शेवटचे 1-2 वर्ड सांगून मी इथे थांबणार आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही काय काय पाहिलेलं आहे, काय काय समर्पित करायचं आहे. आमचं जीवन समर्पित करायचं आहे, म्हणजे आमचं सेल्फ. त्याच्यानंतर आमचा आत्मा, जीव, आमचे मार्ग, जीवितक्रम, ओझ आणि सर्व चिंता आम्हाला देवाच्या चरणाशी मांडायच्या आहेत. मग काय होतं की आमच्या जीवनातल्या चिंता जो आहे ते अश्युरन्स मध्ये कन्वर्ट होतात, नाही का. म्हणजे की खात्रीमध्ये. म्हणून आमचा हा मार्ग कसा आहे, चिंतेपासून खात्रीपर्यंत हा आम्हाला घेऊन जायचा आहे. प्रभूने ते सोल्युशन्स दिलेले आहेत, ते सोल्युशन्स आम्हाला युज करायचे आहेत. म्हणून काळजी करायची नाही, कारण ही काळजी जसं मी म्हटलं की अश्युरन्स मध्ये म्हणजे खात्रीमध्ये तो कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये तो आराधनेचा विषय होतो, आणि आमच्या जीवनामध्ये काय होतं की विश्वास वाढतो. भयाच्या चिंतेमध्ये राहण्याची गरज नाही. म्हणून देवाला सर्व समर्पित करण्याची गरज आहे, आणि प्रभू आम्हाला तसं करण्यास आम्हाला सर्व सहाय्य आणि मदत करो.